हानो आणि नमस्कार सर्वांना। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोरायसिस तुमच्या त्वचेला कसा नुकसान पोहोचवतो, किती थरांपर्यंत हे नुकसान होते आणि हे खोल टिश्यूपर्यंत कसे पोहोचते। सर्वात आधी सोरायसिस हे वरच्या त्वचेवर दिसते, जिथे खोल जखमा पडतात, भेगा पडतात, त्वचा खूप पातळ होते, संवेदनशील होते आणि यासोबतच तुमच्या त्वचेचा जो नैसर्गिक संरक्षण थर आहे तोही खराब होतो, ज्यामुळे तुमच्या आतल्या थरांपर्यंत ते उघड पडतं। या जखमांमुळे, नुकसानामुळे आणि संरक्षणात्मक थराच्या बिघाडामुळे तुम्हाला बॅक्टेरियल, व्हायरल किंवा कुठलाही फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते। पुढच्या टप्प्यावर जर मी बोललो तर हे सूज वाढवण्यास कारणीभूत ठरतं, जिथे तुम्हाला खूप जास्त उष्णता जाणवते, पित्त दोष खूप वाढतो आणि खूप जळजळ होते, तसेच लालसरपणा आणि संवेदनशीलता वाढते। तर हा लालसरपणा आणि संवेदनशीलता वाढवण्यासोबतच तुमच्या सूज आणि उष्णतेला खूप जास्त ट्रिगर करतो। पुढे हा जो संपूर्ण टर्नओव्हर असतो, कारण तुमचे स्किन सेल्स इतक्या वेगाने वाढतात, अगदी अनियंत्रित पद्धतीने ते वाढतात, सतत फ्लेक्स होतात, त्यामुळे हा तुमची त्वचा खूपच कोरडी करतो। कोरडीपणासोबतच ही त्वचा खूपच क्रॅकी बनवते, ठिकठिकाणी पॅचेस तयार करते आणि पुढे जाऊन जेव्हा मी खोल ऊतींबद्दल बोलतो तेव्हा या खोल ऊतींमध्ये हे तुमच्या रक्त, मांस आणि त्वचा धातूवरही खूप परिणाम करते, तिथपर्यंत पोहोचते आणि आतमध्ये एक नुकसान निर्माण करते, जे गंभीर अवस्थांमध्ये खूप काळी, जाड आणि पॅची त्वचा तयार करते। जर तुम्ही खूप इरिथ्रोडर्मिक पेशंट्स पाहिले असतील, ज्यांना इरिथ्रोडर्मिक सोरायसिस आहे, त्यांची त्वचा खूपच कठीण, काळी, पॅची होते, काळसरपणा येतो। म्हणून हे इतक्या तीव्र नुकसानांपर्यंत पोहोचू शकते आणि नंतर हे हाडांपर्यंत, टिश्यूजपर्यंत पोहोचते, जिथे तुम्हाला तुमच्या हाडांची विकृती दिसायला लागते, तुमच्या हाडांचा आकार सुजलेला किंवा वाकडा तिकडा होतो आणि विकृत होतो। म्हणून हे इतक्या तीव्र पातळीपर्यंत तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवायला सुरुवात करतं, जे हाडांपर्यंत पोहोचतं। आता हे कसं बरे करायचं, हे कसं थांबवायचं? सर्वात आधी तुम्ही बाह्यपणे काही लावणं सुरू ठेवा आणि ते नॉनस्टेरॉइडल असावं, कारण स्टेरॉइड्स तुमच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स निर्माण करतात, त्वचेला अधिक संवेदनशील करतात आणि नुकसान करतात। म्हणून तुम्ही हर्बल ॲप्लिकेशन्स वापरा, तुम्ही सौर्या बॉडी लोशन लावू शकता, ज्यांना पोषण द्या, त्वचा कोरडी होऊ देऊ नका, फ्लेक्स तयार होऊ देऊ नका। त्याचबरोबर तुमचे दोष संतुलित ठेवत चला। जर तुमचा वातपित्त बिघडला असेल आणि त्यामुळे सोरायसिस होत असेल तर ते संतुलित ठेवत चला, मग ते उपचारांनी असो किंवा आहाराने असो। ऑटोइम्यून डाएट पाळा। मी असं म्हणणार नाही की तुम्ही खूप जास्त डाएटिंग करावी, पण हो, तुम्ही ऑटोइम्यून डाएट घ्या, अँटी इन्फ्लेमेटरी डाएट घ्या। अशी कोणतीही डाएट घेऊ नका जी तुमच्या सोरायसिसला ट्रिगर करते किंवा दाह वाढवते। त्यामध्ये डेअरी प्रॉडक्ट्स असू शकतात, नॉनव्हेज असू शकतं, बाहेरचं खाणं असू शकतं, प्रोसेस्ड फूड असू शकतं, अल्कोहोल असू शकतं, कुठल्याही प्रकारचं व्यसन असू शकतं। आपला आहार विहार योग्य ठेवला तर तुमचं सोरायसिस ट्रिगर होणार नाही आणि तुमची त्वचा सुरक्षित राहील। सोबतच तुम्ही खूप जास्त वेळ शॉवर घेऊ नका, गरम पाण्याने शॉवर घेऊ नका। त्या सगळ्या परिस्थिती टाळाव्यात जिथे त्वचेची कोरडेपणा वाढतो। आपल्या त्वचेचा पृष्ठभाग कोरडा ठेवावा, खूप घाम येईल अशी परिस्थिती टाळावी, जेणेकरून कोणत्याही संसर्गाचा धोका वाढू नये आणि एक ठराविक दिनचर्या व योग्य उपचार पद्धत पाळत तुम्ही तुमची त्वचा सुरक्षित ठेवू शकता, जेणेकरून खोल ऊतींची इजा होणार नाही आणि सोरायसिस हाडांपर्यंत पोहोचणार नाही। तरीही जर तुमचा सोरायसिस बरा होत नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी त्वरित संपर्क साधा। आमच्याकडे